यांना भावा बहिणीचं नातं माहिती आहे का हे पहिले विचारा. आपले सख्खे भाऊ कुठं आहेत याचा पहिले तपास करा. आम्ही काय करतोय ना ते आम्ही आमच्या पद्धतीने करतोय, आम्हाला करू द्या. तुम्ही एकही माणूस घरातला सांभाळू शकला नाही, तुम्ही दुसऱ्याच्या लाडक्या बहिणीबद्दल कशी बोलू शकता? अहो, ग्रामीण भागातली आज आमची भगिनी माझा भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असं म्हणते. एकदा जाऊन पहा उघड्या डोळ्याने. परंतु जे तुमच्या रक्तमासाचे आहेत त्यांना तुम्ही भाऊ म्हणत नाही. याच्यापासून तुम्ही इतरांना धडा देऊ नका. टोमणे मारणं जरी हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याची पहिली अंमलबजावणी आपल्या घरातून केली पाहिजे. म्हणून इतरांना शहाणपण शिकवण्यापेक्षा तेच शहाणपण जर आपल्या घरामध्ये जर आपण प्रॉपरली जर यूज केलं तर हे कुटुंब चांगलं होईल. याकडे लक्ष द्या. मुख्यमंत्री आपलं कुटुंब हे महाराष्ट्र मानतात आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याला आपला भाऊ मानतात. हे त्यांचं खऱ्या अर्थानं मिळालेलं श्रेय त्यांना देत आहेत. हा त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला खटकतोय. एक जण 1500 रुपये देण्यापेक्षा संरक्षण करा असं म्हणतायत. तुम्ही त्या लाडक्या बहिणी योजनेचं का तुम्हाला एवढं वावडं झालेलं आहे? का तुम्हाला एवढं दुःख होतंय? तुम्हाला त्यांना खुश होणं तुम्हाला काही सहन का होत नाही? आणि म्हणून असं जे चांगलं काम केलंय कधीतरी मनातून येऊ द्या ना की चांगलं केलंय म्हणून. जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर होतं ते शिंदे साहेबांनी करून दाखवलंय. करून दाखवल्यावर जसं असतं ना तुमचं प्रेशर, ते करून दाखवण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये आहे. म्हणून तुम्ही किती त्यांच्या नावाने काही म्हणा, दाढीवाला म्हणा, त्याला मिंदे म्हणा, गद्दार म्हणा, लोक आता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.